गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजले 11:30 आणि आज आम्ही लेट व्लॉग सुरू करतो आहे कारण की सकाळपासून आम्ही खूप बिझी होतो. आरवला शाळेत सोडून आलो, नाश्ता वगैरे केला आणि हिला ओळखत असाल माझी बायको. तर ही दमली थोडंसं काम करून करून, कारण की रात्रभर आहे ना आरव लेट झोपला नव्हता. तर रात्री जवळपास 2:30-3 वाजेपर्यंत आरव जागा होता काल आणि त्यामुळे पायलची झोप नाही झाली. आम्हीही दोघं जागा होतो पूर्ण रात्र आणि त्यामुळे सकाळी लवकर उठला आलं नाही. तर आता आम्ही चाललो आहे आरवला आणायला शाळेतनं. आणि आज पूर्ण मुसळधार पाऊस सकाळपासून सुरू आहे लोणावळ्यामध्ये, बिलकुल पाऊस थांबत नाही आहे. तर विचार केला होता की पाऊस कमी झाला तर थोडंसं ॲक्टिवावर घेऊन त्याला आणायला जावायला, पण पॉसिबल नाही होते कारण की पाऊस खूप जोरात आहे. त्यामुळे आम्ही परत आता नेहमीच कारनेच जावं लागेल, कारनेच आणावं लागेल त्याला. तर तुम्हाला असं आहे ना, बाहेरचं वातावरण पण दाखवतो आमच्या इथलं किती पाऊस आहे. चष्मा लावायला लागतो मला कारण की चष्म्याशिवाय मला ना दिसत नाही म्हणजे लांबचं दिसत नाही ॲक्च्युली. तर फायनली आम्ही आता निघालोय दोघं. छत्री घेतली, चला मित्रांनो जाऊन येऊयात. पूर्ण जोरात पाऊस पडतोय. नेमका लेट झालाय आणि कोणतरी गाडी रस्त्यातच पार्क केली आहे. हे बघा, आता हॉर्न मारला, येतोय बघू तो. आणि पायल त्या तिथे थांबली समोर रोडवरती. पायल गेली होती आता भाजी आणायला, घेऊन आली आहे भाजी. खूप वेळ लावला, उशीर झाला ना. पुरा महिन्याभराची भाजी घेतली का? कुठे ते जरा स्लो होतं द्यायला. चला उशीर झाला ऑलरेडी. पकड पाहिजे कॅमेरा. नशीब पाऊस नाही आता एवढं. तरी पाऊस. त्याचा सॉक्स आणायला जायचं होतं पण होईल की नाही माहिती ना. 45 हां तसं आहे, ते 5 मिनिटाचं काम आहे फक्त घ्यायचं आहे. कारण की काय नाही, ते लोणावळ्यामध्ये ना बिलकुल कपडे जे आहे ना मी 4-4-5-5 दिवस टाकते, ते पण फॅन लावून सुकवायला टाकते, पण ते काय सुकतच नाही आहे. आणि त्याला कसं आहे ना, तुम्ही बघतच असेल की कॅमेरामध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असेल की आरव जे आहे ना ते पूर्ण दिवस पूर्ण रात्री त्याला सॉक्स पाहिजेच. आणि ते ग्रीन कलरचे मी जे घेतले ना ते 2 जोडी घेतले आणि त्याला ते तेवढं एवढं आवडलं की तो तेच घालतोय. म्हणून मला तसं थोडंसं ना असं वाईट वाटतं की त्याला नाही आहे सॉक्स, म्हणून मला असं हे होतंय. म्हणून आज घ्यायचंच आहे. मंडे आज आणि काय सॅटर्डे संडे 2 दिवस तर आम्ही बाहेर निघतच नाही. तसं इकडे एवढं ट्रॅफिक असतं की वीरेंद्र जे आहे ते कुठेही घेऊनच जात नाही आम्हाला. अरे आपण जर रविवारी निघालो ना तर संध्याकाळी घरी निघेल आपण, एवढी ट्रॅफिक असते. त्यामुळं मी नको म्हणतो तिला जाईल. मी तर एवढं वर्ष झालं इथे, पण कधी सॅटर्डे संडे आम्ही कुठेच गेलोच नाही कारण की नुसतं ट्रॅफिक हेच ऐकायला भेटतं मला. चला तर बघू आता, पहिला आरवला पिकअप करू की टाईम झालं आहे 50 झालं आहे आता. पहिला आरवला पिकअप करून तिकडे जाते. तर आता आरवला रिसीव करून आम्ही निघालो आहे घरी जायला. ॲक्च्युली त्याच्यासाठी जे सॉक्स आणायला जायचं होतं ते नाही झालं कारण की इथे खूप पुढे ना ट्रॅफिक आहे आणि इथे खूप पुढे अजून 10 मिनटं पुढे शॉप, म्हणून है ना उद्या घेऊया आम्ही. चला आता घरी जाऊया. आता आरवला पण भूक लागली असेल. भूक लागली आहे? हो ठीक आहे, चला लवकर घरी जाऊया. दुपारचे 2:30 वाजलेत आणि आरवने शाळेतनं आल्यानंतर इतकी मस्ती केली, इतका दमला तो आणि लवकर झोपून पण गेले आज. आणि त्याने रूम आमच्या हॉलमध्ये बघा किती पसारा केला आहे, तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, हे त्याच्या खेळण्या, ही त्याची गादी, ही आमच्या घरातली एक्स्ट्रा गादी आहे. तो याच्यावर झिप खेळतो, म्हणजे स्लायडिंग खेळत बसतो याच्यावरती तो. आणि शाळेमध्ये तो आणि एकदम शांत असतो. तुम्ही कधी त्याचा आहे ना, आम्ही व्हिडिओ पोस्ट करू त्याच्या शाळेमधला एखादा छोटासा शॉर्ट व्हिडिओ. त्याचे टीचर आम्हाला नेहमी त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करत असते. तो काहीतरी आम्ही टॅग तेव्हा तुम्ही बघा किती तो शांत असतो शाळेमध्ये. आणि घरात एवढी मस्ती करतो तो की आणि पायाला पूर्ण हैराण करून ठेवतो तो. आता तुम्हाला दाखवतो कसं झोपलाय शांत तो.
पूर्ण घर जे आहे ना अस्तव्यस्त करून ठेवतो, दमतो, स्वतः दमतो, आम्हाला पण दमवतो आणि असंच निवांत झोपलं आहे. आता माहिती नाही कधी उठेल. अजून आम्हाला जेवण करायचं आहे. पायल जेवण झालं रेडी? काय बनवलं स्पेशल? पुरणपोळी. 4 दिवस झालं पुरणपोळी खातोय मी. परवा पण, काल पण, आज पण. चला आता जेवण करूया फटाफट. भूक लागली मला, कारण की सकाळी खूप लवकर नाश्ता केला होता आज आणि त्यामुळं भूक जास्त लागली आणि थंडी आहे तर जास्त करून भूक लागते थंडीमध्ये. आता मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि दुपारी जे आम्ही झोपलो 3 वाजता ना, ते आत्ता उठलो आहे. कारण की रात्री झोप न झाल्यामुळे ना आता एवढी थंडीमुळे झोप आली. 3-4 तासाची आमची चांगली झोप झालेली आहे. आता चाय पिला आहे संध्याकाळचा मस्त असं कडक. आणि आता काही पार्सल्स आलेत. पायलने काहीतरी फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केले होते तर बाहेर गेली आता आणायला. पार्सलवाला आत्ता आला आहे इतक्या लेट. बघू आता काय काय मागवलं तिने. तर पायलसोबत आहे ना आरव पण खाली गेला होता. आता पार्सल घेऊन आलेत. हे बघा काय घेऊन आला बेटा? काय येते? पार्सल घेऊन आला. चला बघूया. दाखवतो तुम्हाला काय काय मागवलं पायलने. आरवची खेळणीच असणार आहे ऑलमोस्ट. काय मागवलं आरवची खेळणी? हा क्लॅप क्लॅप क्लॅप. ये काय आहे? ट्रेन. आरवची खेळणी झालेली आहे बघा. काय आहे बेटा? ये ट्रेन आहे. इकडे दाखव, दाखव सगळ्याला. इकडे दाखव. इकडे बघ. तर थँक गॉड आरवला आवडलं. त्याच्याकडे ना सगळं काय आहे पण एक ट्रेन नाही आहे, तर म्हणून ते बघून ऑर्डर केलं. हे त्याची आजीने त्याला दिलंय. आजीला थँक्यू बोला. हे बघा आणि हे सगळं रिमूव्ह होतं म्हणजे तो बिझी राहणार असं त्याच्यासाठी काहीतरी मागवलंय मी. कारण की त्याला मी फीड करते ना तेव्हा मला खूप काय काय लागतं म्हणून हे सगळं मी ऑर्डर केलंय. हां काय. तर अजून एक ना हे मॅशर मागवलंय पावभाजीचं. कारण की आजकाल काय होतं आहे ना, लाईट खूप जाते आणि मला सारखं काय ना काय आरवसाठी परोठा आणि काय ना काय मी पावभाजी बनवत असते म्हणून मी हे ऑर्डर केलं आहे. आणि अजून एक मी मम्मीसाठी ना कवर ऑर्डर केलं आहे पण ते काही चांगलं निघालं नाही म्हणून ते मी रिटर्न करणार आहे. हां नो रिटर्न बेटा, नो रिटर्न. थँक गॉड आरवलं त्याचं जे खेळणी आहे ते आवडलं आहे. तो खूप बिझी झाला आहे. नाईस बेबी, नाईस नाईस. चला तर आता मला आता तयारी करायची आहे डिनरचं. तसंच त्याच्यासाठी काहीतरी बनवायचं आहे मला जेवणासाठी. चला तर आता जाऊया आतमध्ये. बाय से बाय. रिटर्न करू करते. चला मित्रांनो आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत. सोबत. आणि ज्या लोकांनी सबस्क्राईब नाही केलंय ते लवकर सबस्क्राईब करा. भेटूया असंच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत Goodbye. बाय बाय.